शीघ्र कविरत्न बाबाजी पेडकर यांनी गाण्याची निर्मिती केली, वगाची निर्मिती केली, अनेक त्यांचे वग, पण त्या एका देव माणसाला कुणी मानलं नाही, म्हणून त्यांचा जन्म पेडच झाला. जन्मभूमी पेड, समाधी त्यांची आणि समाधी स्थान पेड. अशा एका देव माणसाचा मृत्यू एका नाथ मंदिराच्या उजव्या बाजूला झाला, तो पाडव्याच्या दिवशी. असा तो देव माणूस. पण आणि त्यांचे गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकर. फार बोलावं तेवढं थोडंच आहे. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. ब्रह्मलेखनी भाऊ फक्कडची सातो हिरू कौलापूरकरांची, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठ्यांची, जोडी पवळा पठ्ठे बापूरावची, शीघ्र कविरत्न बाबाजी पेडकरांची, आद्य लेखनी माहुना बटाव वगाची, गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकरांची, शिष्यमूर्ती कवी बाबाजी पेडकरांची. असे हे पेडकर. आता त्या पेडकरांचं नाव बाजूला ठेवलंय, पण गाणं म्हणताना त्यांचं नाव घेतलंच पाहिजे असा अधिकार त्यांनी ठेवलेला आहे. पण त्यांना मानणारी माणसं कमी झालेत. आज आद्य तमाशगीर, इतर तमाशगिरांची नावं पुढे या लागलेत, आणि माझ्या बाबाजीचं नाव मागं का? नामदेव होटकरांनी स्पष्ट सांगितलंय, आद्य तमाशगीर आणि महुना बटाव झैल वगनाट्य लिहिणारा पहिला लेखक म्हणजे कवी बाबाजी पेडकर. वा, हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्या एका देव माणसाचं नाव पाठीमागं टाकत जाणं योग्य नाही. बापू, त्यानंतर तुमच्यापर्यंत मुळापर्यंत पोचणारे कोण, हा माझा प्रश्न आहे. मुळापर्यंत इथं येऊन आता जी काढायचं काम काढले त्यात बाहेर काढला आता असे कोण? आता हे बघा, पहिल्यापासून सत्य इतिहासाकडे लक्ष असणारे हा, पार्लेकर सर. बास बास बास. पार्लेकर सरांनी सत्य इतिहास शोधला, म्हणून सत्य समोर आणलं ते पार्लेकर सरांनी लोकरंजन या चॅनलवर. आणि सत्य हे सत्य असतं, सत्य हे सत्यच असतं, कधीही दडत नाही. हा. मग आता थोडं बोलावं असं वाटतं या. हा, बोला बोला बापू. पेड सावळच गाव तिथं शिदुबा देव, हा. अप्पा ढोल वाजवी वात्या तात्या उत्तर दे, म्हणे वागा पुढं लपल कशी शेळी. बरोबर बापू, पुढं. आता चिमाजी आप्पा कुठला? पेडचा. हा, ते बाबाजींचा कोण? प्रसिद्ध ढोल्या. हा आणि त्याचा बाप सयाजी ढोल्या, हा तो सरदार बिन ढोल्या बी. हा. पेड सावळच गाव तिथं शिदोबा. पेड सावळच गाव कोणी दिलं नाव? हा हा. माझ्या बाबाजीनं. कारण उमाजा हा बाबाजीचा भाता. सक्का भाचा. मावळ भाषेची जोडी हा, ज्या हा. जाग्याला असेल हा. तिथं यशाचं शिखर तयार झाल्याशिवाय राहत नाही. अशी ती बाबांची भावना. हा. म्हणून उमाजीचं नाव आधी दिलं आणि पाठीमागं आपलं मामाचं म्हणजे बाबाजीचं नाव दिलं. पेड सावळचं गाव तिथं शिदोबा देव, अप्पा ढोल वाजवी तात्या उत्तर दे म्हणे, वागा पुढं लपल कशी शेळी. अरे खरं ज्ञान हे पेडत. हा तातोबा सावळतकराचा गुरु म्हणजे चिमाजी आप्पा ढोल्या. हा हा. त्यानं सांगितलं हे पट्टे बापूला उत्तर. हम्म. एखादी तातोबाची लावणी आहे का अस्तित्वात? हा हा. सावळतकरांनी कुठली एखादी लावणी केलेली आहे का? नाही. खरं गाणं पेडत. बर बापू, ही तीन बारी ढोली झाली पेडत. कुठं? बारी झाली कुठं नेमकी? बारी झाली मुंबईला. हा 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 हा. आता तो इतिहास तुम्हाला सांगू काय? हा हा. ते कसं झालं? पेड सावळत गावची जोडी, तमाशा सागरी डोले होडीत. पेड सावळत गावची जोडी, तमाशा सागरी डोले होडी. उमा बाबाची पहिली पिढी, शब्द कवीची रसगोडी. गह 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 जी दी दी दी. हा आता शीघ्र कवी रत्न बाबांची, बाबाजी पेडकरांची हम्म. लिखाणाची लाईन, बोला बापू. गाण्याची लाईन. हा शीघ्र कविरत्न बाबांची, कवी अमृताची गोडी. मौना बटाव वगैरे हिला देशात लावली पहिली गुढी. वा वा वा, छान. शीघ्र कवी रत्न बाबांची, कवी अमृताची गोडी. मौना बटाव वगैरे हिला देशात लावली पहिली गुढी.
पहिला वगदेशात लिहिला माझ्या बाबानं तो झेल वटाव सगळा म्हणणेवर वग. आता उमा बाबाजीच कोण कोण? उमा बाबाचा आशीर्वाद मागे चिमा तातोबाची जोडी. चिमा तातोबा कोण? हा हा तातोबा कुठला? चिमाजी बाबाजीचा पुतण्या हा 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 आणि तातोबा उमाजी. उमाजी सावळत उमाजी कांबळे सावळतकरचा मुलगा. हा हा पण कवी करत नव्हता, कवी करत होते माझ्या पेडतलं वाघ. हा हा कुठं राहिले? हा हा दुसरी पिढी. दुसऱ्या पिढी. हा उमा बाबाचा आशीर्वाद मागे चिमा तातोबाची जोडी. चिमा तातोबा दुसरी पिढी कलिंगी तुऱ्याची छेडाछेडी. आता तिथनं पुढं बारीला सुरुवात. पट्टे बापूंना बी तिकडे जाहीर केलं बारी पेडकरांच्या बरोबर करणार म्हणून मुंबईत बारी. आणि मग इकडं तयारी केली. त्यावेळेला चिमाजी आप्पानं सांगितलं तातोबा जेवढं सांगतोय तेवढंच कर. हे माझ्या चिमाजीनं पेडच्या केलं. आता पुढं चिमा तातोबा दुसरी पिढी कलगी तुऱ्याची छेडाछेडी. चिमा तातोबा दुसरी पिढी कलगी तुऱ्याची छेडाछेडी. पट्टे बापू संग केली बारी त्याची उडवली वावडी. हे 4 महिने काकणं घालून पट्टे बापूला मुंबईतून फिरवणारा वाघ या पेडत जन्माला आला. त्याचं नाव चिमाजी आप्पा. नाही बापू हे खरं आहे का? आणि मग आता मानाचा मुद्रा चित्रपट आहे का? बंद पडला वाटतं. दाखवलं. हा, हा. पण तिथं तातोबावर नेलाय हा. आणि चिमाजीला खाली केलाय. हा हा आता पुढं हा. हे उसवळ चालू झाली. हा हा शंकर मारुती दुसरी पिढी शंकर मारुती तिसरी पिढी निघाली तमाशा रथगाडी. निघाली तमाशा रथगाडी. जयवंत बाबू हिरा शामराव उभा येत जोडी. हे हे दी 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 दी. आता शंकर मारुती तिसरी पिढी हा जयवंत बाबू सावळतकर हा आणि हिरा शामराव ही जोडी कणगीवाली. आणि ही तातोबा आणि चिमाजी तुरेवाले. ही तुरेवाली. हा म्हणजे यांची पण तमाशे दोन्ही बी तिथंच झालं सावळजला. हा म्हणजे बापू मराठी तमाशा परंपरेमध्ये तुम्ही पेड या गावचं मोठेपण सांगता सांगता बाबाजी साठे पेडकर यांच्यापासून चिमाजी साठे, त्याचबरोबर तिकडं त्यांचे भाचे बाबाजी साठेंचे भाचे उमाजी कांबळे आणि त्यांचा मुलगा तात्या सावळजकर यांचं दुसऱ्या पिढीतलं मोठेपण सांगता सांगता तुम्ही तिसऱ्या पिढीतलं मारुती आप्पाचं पण सांगताय वस्तादांचं. आणि हे सांगताना तुमच्या मनामध्ये जेवढं पेडचं मोठेपण आहे तेवढंच सावळचं सुद्धा तुमच्या मनामध्ये मोठेपण आहे. असलंच पाहिजे. हां कारण भाच्याची सावळज आहे आणि मामाची पेड आहे. आता पुढं बाबाजीनं सुरुवातीला म्हणजे उमाजी यायच्या अगोदर तमाशा केला पेडत. आता ते एक चरण आहे. पेड शिदोबाची छाया महावरी शासन काठी झाली खडी. पेड शिदोबाची छाया महावरी शासन काठी झाली खडी. उभा राहिली तमाशाला कवी बाबाची पहिली पिढी. हे हजी दी दी दी. उभा राहिली तमाशाला कवी बाबाची पहिली पिढी. बाबाजीची पहिली पिढी उभा राहिली. त्यात कोण कोण होतं? नानाबायाजी साठे सयाजी ढोल्या आणि सरदार गडीत. आता सयाजीचा पोरगा चिमाजी म्हणजे चिमाजी आप्पा ढोल्या. तो बी ढोल्या, बाप बी ढोल्या गाणारा आणि मुलगा बी ढोल्या गाणारा. चिमाजी आप्पा प्रसिद्ध ढोल्या सभेत फेकतो वर्ग कडी. ग ग ग जी 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 जी. चिमाजी आप्पा प्रसिद्ध ढोल्या सभेत फेकतो वग कडी. ग ग ग ग. आता त्यांचे वंशज. आता चिमाजी आप्पाचा चुलत भाऊ बजा सोंगाड्या हजर जबाबी. बजा सोंगाड्या हजर जबाबी. पेडचा. पेडचा. हा बजा सोंगाड्या हजर जबाबी. काशिबात तुळशा सुरत्या गडीत. हलगी वरती थाप बंडाची शंकर ढोल्या गातो कडी. ग ग ग जी जी ग ग ग जी 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 जी. आता ही पिढी चालत आली. आता मैलू हा बाबाजीचा पुतण्या आणि मैलूचा मुलगा शिवा
शिवा साठे शिव मी पाहिलाय. ते परवापर्यंत हा स्वातंत्र्यानंतर. स्वातंत्र्यानंतर हा. शिवाजी मैलू बटाव होऊनही बटावात काम केलं त्यानेच. हम्म. आज मैलूला पेरावं होत होतं प्रत्येक ठिकाणी, बटावाचं काम करत होता तो. हम्म. आणि गावकरी उठून त्याला पेरावा करायचे. हम्म. एवढा वैशिष्ट्यपूर्ण धिप्पारच्या धिप्पार रेड्यागत गाडी. हम्म. शिवाजी मैलू बटाव होऊनही सभेत गातो मौना कडीत. बाजीराव साठी पीटी मास्तर गाताना चुक सुर छेडी गह 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 जी गह 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 जी. बाजीराव साठी पीटी मास्तर गाताना चुक सुर छेडी. आता हे काव्य इतिहास धरून केलं कुणी? पेड नगरी कापूर गंगे थडीत. आता कापूर गंगेच्या तलावावरच आपण उभा आहे. हीच कापूर गंगा माझी पेडवरनं गेली खाली. त्या कापूर गंगेला पवित्र गंगा मानणारा माझा बाबाजी पेडकर, त्याची ही नगरी. कवी रत्न बाबांची पेड नगरी कापूर गंगे थडीत. हाय शाहीर राम हरी भाट पेडकर नम्रतेनं हात जोडी. जी 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 जी. शाहीर राम हरी भाट पेडकर नम्रतेनं हात जोडी. जी 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 जी.